हर्षवर्धन, एवढं काही पॅनिक व्हायची गरज नाहीये. अरे डॉक्टरकडे गेले, चेकअप सुरू असेल म्हणून उशीर झाला असेल, म्हणून लगेच त्या स्वयंपाकणीला डोक्यावर बसवायची काही गरज नाहीये. काय गरज होती तिला त्यांच्या बरोबर पाठवायची? इनफॅक्ट ही बरोबर गेली ना त्यांच्या, म्हणून मला जास्त काळजी वाटते. संजीवनी, तोंड बंद ठेव जरा. परी, ये बाळा. मी तुला काही नाही होऊ देणार. काही नाही होऊ देणार तुला. सावकाश. ये राजा. अभि, काय म्हणाले डॉक्टर? सांग. परी, बस बस बाळा. अरे तू काय झालं तिकडे, मी सांगतो का? ये बस. सावकाश. अगं हा, काढू दे काढू दे. काढ काढ, चित्र काढ. हा बस. सावकाश. काका, अरे बर, मला सांग, काय म्हणाले डॉक्टर? काय झालंय परीला? सांगतो. पाणी मला जरा. थांब, त्याला आत्ता आलाय, जरा 2 मिनिटं थांबशील की नाही? दे ग लवकर. हा, काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणाले की परीचा जो त्रास आहे आणि काल ती जे काही वागली त्याचा काही संबंध नाहीये. म्हणजे? काका, म्हणजे परीच्या मनावर कुठल्या तरी घटनेचा खोलवर परिणाम झालाय. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे ती आता ट्रॉमा रिस्पॉन्स फेज मध्ये आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर काही आठवणी, काही भावना तिचं मन स्वीकारायला तयार नाहीये. आणि म्हणून तिच्या मेंदूने त्या आठवणी दाबून ठेवल्यात. तसं जरी असलं तरी तिच्या सबकॉन्शियस मध्ये त्या आठवणी जिवंत आहेत. आणि त्याच आठवणी या अशा चित्रातून, तिच्या वागण्यातून बाहेर येत आहेत. फक्त बिचारीला बोलून दाखवता येत नाहीये काही. मग औषधोपचार करून काही फरक पडेल का? डॉक्टर म्हणाले औषध हा सेकंडरी उपाय आहे. आधी तिच्या मनात जे काही दडलंय ते हळूहळू बाहेर यायला हवं. म्हणजे ती व्यक्त व्हायला हवी. कारण ती बोलल्यावरच कळेल की या ट्रॉमाचं मूळ काय आहे. आणि मग पुढची ट्रीटमेंट सुरू करता येईल. त्यासाठी आता सायकोथेरपी आणि काउन्सिलिंग सेशन्स सांगितलेत. अर्थात हे झालं डॉक्टर जे म्हणाले ते. मला काय वाटतं सांगू? मला ना आपली परी पुन्हा आधीसारखी हसता खेळताना दिसायला हवी आहे. हे जे ती रात्री दचकून घाबरून उठते ते सगळं बंद व्हायला हवं. एवढीशी पोर आहे बिचारी, काय मनात दाबून ठेवलं असेल ज्याचा तिला इतका त्रास होतोय, व्यक्तही करता येत नाहीये. ते आपल्याला कळलं ना तर आपण तिला बाहेर काढू शकूयात ना. पण मग आता आता काय, थोडं अजून पाणी हवंय मला. हो, देते. सगळं ओके आहे ना? हा, बस बस.
हर्ष, अभि, परीवर जे काही उपचार करायचे असतील ना ते सगळे करू आपण. फक्त ती बरी व्हायला हवी, जेणेकरून काल जे काही झालं ते परत व्हायला नको. हर्षवर्धन, परीला घेऊन वर जा, आराम करू दे तिला. हो. परी बाळ, चल आपण खोलीत जाऊयात. चल चल चल. आजी, मी आले. नको काळजी कर. सॉरी, दरवाजा उघडा होता म्हणून आतमध्ये आले. सॉरी. ठीक आहे आत्या, बोलले ना, काय झालं? परीची काळजी वाटते, राहवलं नाही. मी असं ऐकलंय की तू आणि अभिमन्यू परीला डॉक्टरकडे घेऊन गेला होता. काही समजलं का? मला एवढं काही समजलं नाही. आहो, सर आणि डॉक्टरच बोलत होते ना एकमेकांशी. हा, पण बहुतेक अजून 2-3 वेळा जायला लागणार आहे त्यांच्याकडे. बरं. डॉक्टर परीसोबत एकट्यामध्ये बराच वेळ बोलले असतील ना? हा, बोलत तर होते. मी आणि अभि सर बाहेर थांबलो होतो. मग परीने काही सांगितलं का? म्हणजे कोणी तिला घाबरवलंय, कोणाबद्दल तिच्या मनात भीती आहे, किंवा तिच्या मनात कोणी काही भरवलंय, असं काही तिने डॉक्टरांना सांगितलं का? वृंदा, मी हे सगळं विचारण्याचं कारण म्हणजे आपण सगळे मिळून तिची काळजी घेऊ ना. पण नाही हो आत्या, एवढं नाही सांगितलं डॉक्टरांनी. म्हणजे ते परीशी काय बोलले, परीने त्यांना काय उत्तर दिली, एवढं नाही माहीत. कारण आम्ही बाहेर थांबलेलो ना, ते दोघंच नंतर बोलत होते. पण काय हो आत्या, काही झालंय का? नाही, काही झालं नाहीये. तर मला परीची खूप काळजी वाटते अगं. म्हणजे या घरातलं माझ्या नंतर तेच तर लेकरू आहे. बाबांचाही खूप जीव होता आणि माझाही त्याच्यावर खूप जीव आहे वृंदा, खूप जीव आहे. परी लवकर बरी झाली पाहिजे. मी अंबाबाकडे जाणार आहे आणि त्यांना साकडं घालणार आहे की माझ्या परीसाठी आहे ना एक मोठी पूजा करा. हो, मी सांगणार आहे त्यांना. देवा,
माझ्या परीला बरं कर. त्या तुम्ही रडू नका ना आत्या, तुम्ही शांत व्हा बरं. डॉक्टर उपचार करतायत ना आत्ता परीवर आणि आपण सगळे आपण एकत्र मिळून तिला यातनं बाहेर काढू. आपली परी नक्की बरी होईल. वृंदा, प्रश्न फक्त परीचा नाहीये. घरातल्या प्रत्येकाची मला काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणजे हा कोणास ठाऊक, या घरावर मोठं संकट घोंघावत आहे. कधी कोणाच्या रूपात कोणावर कोसळेल काहीच सांगता येत नाही. तूही जपून राहा. येते मी. आजी, येऊ? ये ना. आजी, मला तुला काहीतरी विचारायचंय महत्वाचं. विचार ना. पण ते विचारण्याआधी मला तुला काहीतरी सांगायचंय. आम्ही डॉक्टरकडे जात असताना एक कार आमचा पाठलाग करत होती आणि त्या कारवाल्याला मी पकडायला गेलो तर तो निसटला माझ्या हातून. पण तीच कार आहे जिने वृंदाचा देखील पाठलाग केला होता असं वृंदा म्हणाली मला. दोघं धोक्यात. आणि म्हणून मला विचारायचं आजी की हा सगळा प्रकार नक्की काय आहे. वृंदावर हल्ला होणं, माझ्या गाडीचा पाठलाग होणं, काल परीच्या बाबतीत जे काही घडलं, हे सगळं एका मागोमाग एक आपल्या घरात काय घडतंय नेमकं. आजी, खरंच आपल्या घराच्या मागावर कोणी आहे का? असं कोणी आहे का ज्याचं आपल्या घराशी, आपल्या कुटुंबाशी वैर असेल? आजी, सांग ना आजी. आजी, मला आता असं वाटायला लागलंय ना की आपल्याला वरवर जे दिसतंय किंवा आपण जसं दाखवतोय तसं नाहीये. या घरात अनेक वर्षांपासून असं काहीतरी दडलंय जे आता एक एक करून आपल्या समोर येत आहे. आजी प्लीज, हे बघ, आता गप्प राहणं धोक्याचं ठरतंय आपल्या सगळ्यांसाठीच. मला खरं काय आहे तेवढंच फक्त जाणून घ्यायचं आहे. आजी, हे बघ, हा निव्वळ योगायोग नाहीये. बोल ना, काहीतरी उत्तर दे ना प्लीज. तू काहीच बोलत नाहीयेस याचा अर्थ असं काहीतरी आहे. कोणीतरी आपला शत्रू आहे का जो आपल्या मागावर आहे? आजी, आपल्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे का? आजी काहीतरी लपवतेय, पण का? आजी, हे आजी, आजी तुझं असं शांत राहणं मला आता अस्वस्थ करतंय का? सांग ना, आपल्या घरात जे काही घडतंय त्यामागे आपला कोणी शत्रू आहे का? तुला काही माहिती आहे का? हा, किंवा थोडासा अंदाज तरी आहे का तुला? आजी,
आपल्यापैकी कोणाचा जीव धोक्यात आहे का? कारण मला असं वाटतंय ना की आपल्या घरात जे घडतंय, हे जे काही चाललंय, त्याची थोडी तरी कल्पना तुला आहे. मला का सांगत नाहीयेस? हा, मला का सांगत नाहीयेस आजी? प्लीज मला सांग ना. हे बघ, कदाचित मला लगेच कळणार नाही, पण मी शांतपणे समजून घेईन सगळं. प्रॉमिस करतो तुला, मी घाईघाईत रिॲक्ट पण नाही करणार. पण आजी, काय चाललंय हेच मला माहित नसेल आणि काही घडलं तर आपल्या घरच्यांची काळजी मी कशी घेणार आहे? सांग ना तू मला. प्लीज आजी, माझ्यावर विश्वास ठेव. हे कोण करतंय, काय चाललंय, हे सगळं आपण दोघं मिळून शोधून काढूया ना. तुझा संशय चुकीचा नाहीये अभि. आपल्या शत्रूपैकीच कोणाचा तरी हात असेल याच्या मागे. पण तो आपल्या घरामधला आहे की घराबाहेरचा हे अजूनही स्पष्ट झालं नाहीये. म्हणजे नक्की हे सगळं कोण करतंय हे तुलाही माहित नाहीये? तुझ्या बाबांनी हा प्रश्न पडला होता. हो. त्यांनी शोध घेतला, हा संशय घेतला, हा. कित्येक नावं समोर आली, पण प्रत्येक वेळेला एकच गोष्ट कमी पडली. कुठली? पुरावा. संशय अनेक माणसांवर घेता येतो, पण अभि पुराव्याशिवाय चुकीच्या माणसाला शत्रू मानणंही धोक्याचं असतं ना. नाही, पण मग जर असं असेल तर आपण विश्वास तरी कोणावर ठेवायचा? विश्वासापेक्षा सावध राहणं जास्त गरजेचं आहे अभि. कोणावरही संशय घेऊ नकोस आणि कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नकोस. पण आजी, हे जर सगळं असं असेल तर आता मला एका गोष्टीची जास्त भीती वाटायला लागली आहे. कुठल्या गोष्टीची? म्हणजे ती व्यक्ती जर आपल्या घराच्या इतक्या जवळची असेल, आपल्या घरच्यांच्या इतक्या जवळची असेल आणि तुला काही झालं तर? मला स्वतःची काळजी आहे अभि, पण एकाच गोष्टीची भीती वाटते. शत्रू कोण आहे हे समोर यायच्या आधीच आपल्यापैकी कोणी आपल्यापासून दूर जायला नको. आजी, तुझी काळजी वाटते रे अभि. तू लहान होतास, अंगणात खेळत होतास, धडपडलास, गुडघा फुटला आणि धावत धावत माझ्याकडे आलास. म्हणालास, आजी आता हे लवकर बरं होईल ना? मी म्हटलं, आता मी आहे ना तुझ्या बरोबर, आता सगळं ठीक होईल. आताही तुझ्या डोळ्यात तोच प्रश्न दिसतोय मला. तेव्हा जखम कुठे हे माहीत होतं, पण आता धोका कुठून येतोय हे समजतच नाहीये. म्हणून तुझ्यासाठी मला खूप भीती वाटते. तसंच मी तुला आता सांगतो, मी आहे ना. कशाला काळजी करतेस? माझ्यावर विश्वास ठेव. हे बघ, आत्ता तुला मला सगळं सांगायचं नसेल, म्हणजे तू आत्ता सगळं मला सांगू शकत नसशील तर नको सांगूस. पण हे असं एकटीने घाबरून विचार करत राहू नकोस. कोण करतंय, का करतंय, हे सगळं आपण दोघं मिळून शोधू शकतो. म्हणूनच तर भीती वाटते अभि. आपण लहानपणी अंधारात चालताना मोठ्यांचा हात घट्ट धरून ठेवतो, कारण भीती अंधाराची नसते, हातातून हात सुटून जाईल अशी असते. तसंच मला फक्त तुझा हात माझ्या हातातून निसटून जाईल याची भीती वाटते. नाही निसटू देणार. हा हात मी कधीही सोडणार नाही. कुठल्याही शत्रूचा सामना तुला एकटीला करू देणार नाही मी आहे ना. नको काळजी करू. बस एवढंच ऐकायचं होतं मला. बाकी सत्य हळूहळू शोधूया. तू माझ्या समोर असलास ना की वाटतं काहीही झालं तरी आपण हरलेले नाही. नाही हरणार आपण. तुला मी काहीही होऊ देणार नाही. अभि, स्वतःची काळजी घे, कारण शत्रू कोण आहे, कुठे आहे हे माहिती नसण्याइतकं धोकादायक काहीच नसतं. मी घेईन स्वतःची काळजी. तू पण मला एक प्रॉमिस करशील? काय? कधीही जर काही आठवलं, जर कोणावरही संशय असला तर सगळ्यात आधी मला सांगशील. प्रॉमिस? प्रॉमिस. चल झोप आता. लागेल ना झोप का थांबू मी? नको, तूही झोप. आराम कर. गुड नाईट. गुड नाईट. तो घरातलाच आहे की घराबाहेरचा?
मीही सांगू शकत नाही अभि. नको. तो तो येतोय. तू तू थांब, नाही तर तू थांब थांब, नाही तर उशीर होईल. येतोय. नको नको. रक्त, खूप रक्त. थांब, नाही तर उशीर होईल. तो येतोय. नको नको नको. खूप रक्त.